एवढं ऊन आहे बापरे. हे लेडीज कंपार्टमेंट आहे. मग मी पण जरा म्हटलं की मला तर ते आश्चर्य वाटलं ती मुलगी जर एकटीच असती तर, कारण ते गांजा असेल काय असेल, कारण त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या उडी नाही मारू शकत. खाली सगळे पाणी आहे. उलट असं वाटायला तर गर्दी परवडली, कारण त्यांच्याकडे ताकद असते हो. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लो लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नव्या दिवसाची नवी सुरुवात. आवरलंय माझं. या झाडाला ना मी मध्ये मध्ये एक दिवस ब्रेक करून पाणी घालवते, पण आता उन्हाळा आहे ना, तर माझ्या लक्षातलं जातं ना आज पाणी घालायचं विसरले. सगळं आवरून झालं, आता निघायची तयारी. सकाळची गडबडच असते सगळी, किती काय केलं तरी. आता बघूया येताना काय करायचं. संध्याकाळच्या पण भाजीचा प्रश्न, किती प्रश्न. चलो, म्हणजे माझ्या सख्यांना व्ह्युअर्सना सांगते संध्याकाळी भेटूया. म्हणजे मी मोस्टली असं सुट्टीच्या दिवशी करते ना, आज असंच मनात आलं, वेळ होता असं छान, आणि नवीन स्टँडची खुशी होती म्हणून थोडासा केला. एवढं ऊन आहे बापरे. अजून मार्च महिना चालू आहे. एप्रिल मे मध्ये काय अवस्था होईल काय सांगू शकत नाही. स्टेशन उन्हाच्या झळा अशा लागतात आहेत नुसत्या. माझ्यासारखेच अनेक स्त्री पुरुष कामानिमित्त घराबाहेर पडतात, पण संध्याकाळ झाली की सगळ्यांना वेध लागतात घराचे, जसे मला लागलेत. आज मला थोडा उशीरच झाला आहे. माझ्या आधी सगळे पोचलेत आणि सकाळी फ्रेश असलेला चेहरा आता किती थकला आहे बघा. पण असं असलं तरी हा सगळा शीण आपला निघून जातो जेव्हा आपली घरी कोणीतरी वाट पाहत असतं आणि हसऱ्या चेहऱ्यांनी ते आपलं स्वागत करतात. चल बाय बाय. जेवून घेऊ का? येशील वेळेत? आकाश गेला फुटबॉल मॅचला. मी आता आले किचनमध्ये. एकीकडे वांगं भाजायचं चाललं आहे, आज भरीत करायचं आहे. चहा ठेवला आहे आणि एका बाजूला कुकर लावलं आहे. आता हे वांगं थंड होईपर्यंत मी चालायला जाणार आहे मसाला करून ठेवून. काही झालं तरी संध्याकाळचं चालणं चुकवायचं नाही. मी आता चालून आले आणि आता हे थंड झालेलं वांगं छानपैकी सोलून घेतलं आहे. आता ते त्याला स्मॅश करायला हवं ना, तर ते स्मॅश केलं मी, पण ते लवकर होत नव्हतं म्हणून थोडंसं मी मिक्सरमधून थोडं फिरवलं आणि हे बघा ते असं झालं आहे. चालतं, अगदी हाताने होत नव्हतं ते, बराच वेळ गेला असता. पटपट करायचं ना सगळं, शॉर्टकट. तेलात आता चांगला कांदा परतून घेतला. आता भरीत म्हटलं की भरपूर कांदा लागतो आहे, तर तुम्हाला माहीतच आहे. छान असा कांदा परतायचा चालला आहे. तेल दिसते का? आहे थोडं टाकलेलं आहे. आणि हा मसाला म्हणजे हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याचा जो आधी वाटून घेतला होता ना, तयारी करून गेली होती ना मी, ते हळद थोडंसं टाकली त्याच्यामध्ये आणि आता परतून छान भरीत करायचं चाललं आहे. आणि हे भरीत झालं की मला तुमच्याशी गप्पा मारणार आहे. गप्पा म्हणजे काय? एखादा आलेला अनुभव, कुठेतरी काहीतरी चाललेलं असतं जे डोळ्यांनी पाहिलेलं असतं, कधी कुठे ऐकलेलं असतं आणि ते तुमच्यावर शेअर करत असते, सांगत असते. हेच असतं. आणि कसं असतं, आपण जेव्हा प्रवास करतो ना, तेव्हा आपल्याला प्रवासातनं भरपूर अनुभव येतात. आणि आमचा तर रोजचाच प्रवास आहे आणि आजूबाजूला जे घडतं आहे ना, त्याच्याशी मग त्या गोष्टी कनेक्ट होतात किंवा कनेक्ट केल्या जातात. बरं चला, माझं भरीत तयार आहे मस्तपैकी. आणि आता याला झाकून ठेवते आणि येते बोलायला. गरम झाले खूप. झालं सगळं आवरून, आता जेवायचं. पण त्याच्या आधी म्हटलं थोड्याशा गप्पा कराव्यात काहीतरी. काय झालं माहिती आहे का, असं आपण वाचतोय ना न्यूज, ते पुण्याला त्या शिवशाहीमध्ये त्या मुलीवरती कसा बलात्कार झाला. डेंजर. रोज काही ना काही ते वेगळं आहे. आता तर कोण म्हणतं की तिला पण दोषी धरतात की तिने आरडाओरडा का नाही केले, तर ती बस AC होती किंवा तो परिचितच होता. आता खरं काय खोटं काय, पण तिच्यावर अन्याय झाला एवढं कर. तर आता प्रवास करायची पण आता इतकी भीती वाटते ना. पूर्वी कसं एकटं म्हटलं तरी गावाला जायचं, आणि आता मुली कशा बाहेर पडतात ना, पुणा, मुंबई. आमच्या इकडचं तर आहे ना, तो भाग आहे आमच्या देशावरचा, कराड, सातारा, सांगली, सगळ्या मुली पुण्यात, सगळी मुलं पुण्यात जॉबला. मुंबईला फारशी येत नाही, कारण तो बरं पडतो ना प्रवास करायला. म्हणजे शुक्रवारपर्यंत केलं तर सॅटर्डे संडे घरी येता येतं. म्हणजे असे बरेच आहेत. इव्हन मुंबईत जरी प्रवास करायचा असेल तरी किती टेन्शन येतं माहिती आहे का. जेव्हा गर्दी असते तेव्हा काय नाही, पण जेव्हा असं रात्रीचं उशिरा यायचं असेल, वेळ होणार असेल. माझ्याच बरोबर घडलेली गोष्ट सांगते की शनिवारची गोष्ट आहे. म्हणजे शनिवारी कसं असतं, मोस्ट ऑफ सुट्टी असते,
त्याच्यामुळे ट्रेनला गर्दी कमी असते आणि दुपारचं आफ्टरनूनला तर खूपच गर्दी कमी असते. तर मी ट्रेनमध्ये चढले, तर त्याच्यात एक आधी मुलगी बसलेली होती. मग मी चढले. एक माणूस चढला. तर आता काय बोलावं म्हटलं, हा उतरेल. तो काय उतरलाच नाही. तर मी त्याला म्हणते लेडीज आहे, लेडीज आहे. त्याचं काही लक्ष नाही. तेवढ्यात असं बोलण्यापर्यंत एवढं करेपर्यंत लगेच पुढचं स्टेशन पण आलं. म्हटलं उतरेल हा पुढच्या स्टेशनला, मी एवढं बोलली आहे म्हटल्यावर. तिसरी लेडीज चढली. आम्ही ट्रेनमध्ये तिघीच बरं का, आणि माणूस आणखीन एक चढला त्याच्याबरोबर. तर ती पण म्हणते ये लेडीज कंपार्टमेंट आहे. मग मी पण जरा म्हटलं की आपको समजता नाही क्या ये लेडीज कंपार्टमेंट आहे. तर तो जो चढलेला म्हणतो तो क्या हुआ. नंतर आम्ही जरा नीट त्यांच्याकडे आपण कशाला बघतो ना एखाद्या पुरुषाकडे बसलो, आणि फर्स्ट क्लासचा डबा होता, त्याच्यामुळे गर्दी नव्हती आणि छोटं कंपार्टमेंट होतं. फर्स्ट क्लासचं कंपार्टमेंट छोटं असतं ना, जनरल असेल तर ते 2-3 असे असतात त्याला डोअर्स. मला तर ते आश्चर्य वाटलं, ती मुलगी जर एकटीच असती तर. कारण नंतर कळलं की त्यांनी नशा केलेली होती. ते गांजा असेल काय असेल, कारण त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या बिहेवियरवरून कळत होतं. मला तर भीती वाटायला लागली. नंतर ती लेडीज म्हणाली, बाप, ती पण येऊन आमच्या इथे बसली. कारण जरी आम्ही ते दोघं आणि आम्ही तिघीच, आमच्या तिघींसाठी ते दोघं भारी होते. कारण ट्रेन जर चालू असेल तर चालू ट्रेनमध्ये आपण कुठे उडी नाही मारू शकत ना. बरं, त्या कंपार्टमेंटमधून इकडे कोणी येऊ पण शकत नाही, असं आहे ना. एरवी कसं असतं, रस्त्याने जात असतं तर आपण आरडाओरडा करतो, गाडी थांबवू शकतो. पण ट्रेन अशी चालली आहे, आजूबाजूला काहीच नाही, उडी नाही मारू शकत, खाली सगळे ट्रॅक आहे, आणि तेवढ्यात ब्रिज आला, पाणी आहे, ते वाशीचं सगळं वाशीच्या खाडीवरून येताना त्या मधल्या ह्याच्यामध्ये काहीच आपण हालचाल करू शकत, दिला धक्का वगैरे. कारण नशेमध्ये माणूस असलं की त्याला काही सुचत नाही. त्याच्यामुळे आम्ही जास्त आर्ग्युमेंट्स केले नाहीत, बोललो नाही. पण समजा इन केस काय झालं असतं, त्यांनी काही केलं असतं, हल्ला केला असतं, किंवा आमची पर्स वगैरे घेण्याच्या ह्याच्यामध्ये असतं, चोरीच्या उद्देशाने किंवा काय आपल्यावरती काय अटॅक केला असता, तर ते केवढ्याला पडलं असतं. मला भीतीच वाटायला लागली. नंतर ती लेडीज परत असं दरवाजाच्या इथे उभी राहिली दुसऱ्या, की बघायला की पोलीस कोणी आहेत का. कारण प्लॅटफॉर्म आल्याशिवाय तर पोलीस येणारच नाहीत ना. मग तिथे प्लॅटफॉर्मला पोलीस दिसले, त्याच्यानंतर मग ते लोक उतरले. त्या पोलिसांनी असं केलं, तर तिने म्हणाली असं. मग त्यांनी आम्ही बघितलं, उतरल्यावर पोलिसांनी त्यांना असं दिला फटका, दुसरा पण उतरला. कारण काय असतं, ही माणसं जी असतात ना, चुकून चढली लेडीज कंपार्टमध्ये, जेंट्स तर कळतं, ते लगेच सॉरी बोलतात, नेक्स्ट प्लॅटफॉर्मवर उतरतात. पण जेव्हा असे काही चोर किंवा नशा केलेली लोकं असतात की त्यांना तिकीट काढायचं, त्यांना कोणाची पर्वाच नसते, ते काहीही करू शकतात. कारण त्यांची सत्सद जागीच नसते ना. कारण त्या अंमली पदार्थांच्या किंवा त्या नशेच्या त्या अंमलाखाली असतात. त्याच्यामुळे त्यांना कळत नाही आपण काय चुकीचं करतो, वाईट करतो. समजा ती मुलगी होती, समजा मी चढली नसते, ते माणसं चढली असती, ती मुलगी एकटीच होती तिथे, किंवा ती लेडीज चढली नसती, आम्ही दोघीच होतो. अचानक त्यांनी काय दिली असती, बाबा पर्स घे, काय घे. पण रागाच्या भरात त्यांनी दुसरं काय केलं असतं, हल्ला केला असता, काय करणार होतो आपण. म्हणतो ती आता काय, तेव्हा माझ्या डोक्यात आलं की तिखटाची अशी पुडी वगैरे ठेवायला पाहिजे. पण ते इतकं सोपं आहे का ते करणं, त्यावेळेला सुचलं पण पाहिजे ना. खूप डेंजर आहे ते प्रवास करणं, म्हणजे मला असं खूप. आणि नेमके ते झालं आणि मी ह्या सगळ्या न्यूज वाचायला लागल्यानंतर बापरे, काहीही होऊ शकतं. आपण इझिली जातो, म्हणजे त्या दिवशी मी एक वेळ इझिली चढले, उतरले, गेले. पण नंतर मी विचार केला, काही घडलं असतं ना. पण तो ज्या पद्धतीत तो क्या हुआ, जेंट्स आहे तो क्या हुआ, असं तो बोलत होता दुसरावाला. आणि पहिला चढलेला तर त्याला काय बोलता येत नव्हतं, तो वेळासारखाच करत होता, म्हणजे असं आम्ही काय बोलत होतो. म्हणजे असं भयानक आहे. म्हणजे सावध राहिलं पाहिजे. कारण एवढं सगळं करून पण आपलं सुरक्षित नाही. आता तर प्रवास करणं पण सुरक्षित नाही. उलट ह्याच्यापूर्वी बिंदास प्रवास करत होतो. ती कलकत्ता रेप केस झाली, आता ही दुसरी काय तर एस टी महामंडळ ह्याच्यामध्येच झाली. ट्रेनमध्ये तर असं काही ना काहीतरी घडतं. रात्रीच्या वेळी ट्रेनमध्ये प्रवास करताना खूपच भीती वाटते. म्हणजे जर लेडीज एखादीच असेल आणि अचानक कोणी चढलं, पण बऱ्याच वेळी बघते 1-2च असतात कंपार्टमेंटमध्ये. किती भयानक आहे. आणि प्रत्येक वेळेला काही सुरक्षा गार्ड पोलीस नसतात. आता आम्ही होतो त्या कंपार्टमेंटमध्ये कोणीच नव्हतं. आणि उलट असं वाटायला तर गर्दी परवडली. गर्दीच्या वेळेत आपण सुरक्षित येतो. गर्दी असते, काय होईल, फार तर पर्स मारली जाईल, काहीतरी मोबाईल घेतला जाईल. पण हे जेव्हा असं खूप गर्दी, कोणच नसतं ट्रेनमध्ये. पहिलं कसं व्हायचं, कोण नसेल ट्रेनमध्ये चढताना, हा खुशीच पटकन चढून जागा पकडायची, हा ट्रेन रिकामी. पण आता भीती वाटते रिकाम्या ट्रेनमध्ये एकट्याला पण जायची. बघा ना, असा अनुभव होता. म्हटलं सांगावा. तर सावध राहा, कुठेही प्रवास करत असाल ना, तर मला असं वाटायला लागलं पर्समध्ये आपल्या काहीतरी असं पाहिजे.
आणि आता काय आपण काय कराटे शिकण्याचं आपलं वय नाही किंवा आपण काय डिफेन्स शिकायचं पण वय नाही आहे. पण मुलींनी पण सावध राहिलं पाहिजे आणि काही ना काहीतरी आपल्याकडे ठेवलं पाहिजे. तेवढी तरी अचानक आपल्याला जर काही झालं तर त्यावेळेला पुरता थोडासा प्रतिकार करण्यापुरता किंवा समोरच्याकडून मदत मिळण्यापुरतं तरी आपल्याला काहीतरी ठेवायला पाहिजे. ती तिखटाची भुकटीच ठेवायला पाहिजे आणि घातली पाहिजे डोळ्यात असं वाटतं. बोलणं सोपं आहे पण जेव्हा मला नंतर ना माझ्या अंगावर काटा आला, जेव्हा मी असा खूप विचार केला ना, मला ती मुलगी दिसत होती. चला मी आणि ती एक लेडी होती पण ती तरुण मुलगी होती. समजा मी चढले नसते, ती बाई पण चढली नसते, ती मुलगी एकटीच असती तर त्यांनी समजा काय केलं. इव्हन आम्हाला तरी आम्ही तरी कोण मोठे शूर आहोत का? कारण त्यांच्याकडे ताकद असते हो. आणि ते आपण कसं असतो घाबरतो. परिणामांची जाणीव असते, त्यांना परिणामांची जाणीव नाही ना, त्याच्यामध्ये काही करू शकतात असं आहे ना. भयानक परिस्थिती आहे, भीती वाटते प्रवास करताना, तर सावध राहा. तर आज हेच सांगायचं होतं. चला आता मस्तपैकी भरीत खायचं आहे. बुक्कीने कांदा फोडून खायचा. बुक्कीत कांदा फोडतात माहिती आहे ना. चला आज आहे हे डिनर. कसा दिसतो ना कांदा, हा असा बुक्कीने फोडलेला कांद्याची चव वेगळी येते. भाकरी, भरीत, सलाड आणि ही मला छोटीशीच भाकरी बनवते मी, बस एवढंच. मंडळी या जेवायला. आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया आपण असेच. बाय, गुड नाईट, टेक केअर.